नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये। आज मार्केट ओपनिंग पॉझिटिव्ह झालेलं, पण जो आपण काल व्हिडिओमध्ये रेजिस्टन्स बघितलेला 23,800 850 तो स्ट्रॉंग रेजिस्टन्स क्रॉस होऊ शकला नाही निफ्टीला आणि परिणामी मार्केट निफ्टीमध्ये पर्टिक्युलर थोडं प्रॉफिट बुकिंग बघायला मिळालं। जसं निफ्टी 23,700च्या खाली आला, 23,600 650 जो आपले सपोर्ट लाईन्स बोललेलो त्या रेंजपर्यंत आपणाला मार्केट येताना बघायला मिळालं आणि ऑलमोस्ट त्या रेंजला बंदसुद्धा झालं। निफ्टीमध्ये पर्टिक्युलर दबाव बघायला मिळाला कारण अदर सेक्टर्सनं पार्टिसिपेट केलं, पण बँक निफ्टी बऱ्यापैकी मजबूतीसोबत काम करत राहिली कारण उद्या RBIची पॉलिसी आहे मॉर्निंगला 10 वाजता। RBI पॉलिसीचा आउटकम येईल, त्यामुळे उद्याची त्याला RBIच्या पॉलिसी नंतर RBIच्या पॉलिसी डिसिजन्स नंतर येईल। व्याजदर कपातीची अपेक्षा मार्केटला आहे 25 बेसिस। जर मला वाटतं व्याजदर कपात झाली तर मला वाटतं एक चांगला सिग्नल मार्केटला जाईल आणि मार्केट फर्दर अपवर्ड मोमेंटम दाखवेल। पण जर व्याजदर कपात झाली नाही तर मला वाटतं कदाचित मार्केट थोडंसं खाली येऊ शकतात, परत पुन्हा थोडं प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं। त्यामुळे उद्याचा मार्केटचा मोमेंटम जो आहे तो RBIच्या पॉलिसीच्या आउटकमवरच पूर्णतः अवलंबून आहे आणि FIचं सेलिंग ऑफकोर्स FIs हायर लेवलला विकत आहेत। कालही FIsने 1600 करोडचं विकले, जवळपास DIsने 900 करोडचं बाईंग केले, पण आजही मार्केट ज्या पद्धतीनं खाली आलं आहे मला वाटतं निश्चित FIsने विक्री केली असेल। पण ओव्हरऑल मार्केट तर पॉज घेतल्या, जी काही रिकव्हरी रॅली 22,700 800वरून आले ती आपल्याला 23,800च्या आसपास पॉज होताना बघायला मिळते। फर्दर उद्या RBIच्या पॉलिसीनंतरच अपवर्ड मोमेंटम येईल। जर RBIची पॉलिसी मार्केटसाठी लिक्विडिटी प्रोव्हाइड करणारी, व्याजदर कपात करणारी राहिली तर मला वाटतं मार्केट निश्चित वरती जाते। मग उद्या टेक्निकली रेजिस्टन्स लेवल बघायचं झालं तर निफ्टी ॲज युजल 23,850 क्रॉस करून मेंटेन राहिला तर फर्दर रिकव्हरी 24,000पर्यंत येईल। 23,600 इमिजिएट बेसिसला सपोर्ट आहे, 23,600च्या खाली गेला तर 23,500 450 ते 500पर्यंत निफ्टी खाली येऊ शकते। 23,450 ते 500पर्यंत हायर लेवलला 23,700च्या वर गेला तर 23,850 आणि चांगली तेजी यायची असेल तर 23,850 क्रॉस झाला तर निफ्टी 24,000 आणि त्याच्याही अभाव जाऊ शकतो। बँक निफ्टी 50,000 लोअर लेवलला स्ट्रॉंग सपोर्ट आहे, 50,500च्या वरती गेला तर फर्दर रिकव्हरी येऊ शकते आणि जी RBIची पॉलिसी असल्यामुळे उद्या बँक निफ्टीमध्ये थोडी व्हायलंट मूव्ह अपेक्षित आहे, बँकिंग स्टॉक्समध्ये सुद्धा अपेक्षित आहे। ओव्हरऑल फारसं काही मार्केटला उद्या थोडंसं कॉशियस राहा। RBIचे नवीन गव्हर्नर आहेत असल्याकारण अजून त्यांचं पॉलिसी डिसिजन मेकिंग आणि बाकी गोष्टी आपल्याला माहीत नाहीत, प्रिव्हियस डिसिजन्स कशा पद्धतीने आहेत। शक्तिकांत दास चांगले गव्हर्नर होते पण त्यांचा टेन्युअर संपल्यामुळं नवीन गव्हर्नर आलेत। त्यामुळे बघणं गरजेचं की नवीन गव्हर्नर कशा पद्धतीनं पॉलिसी डिसिजन्स देतात आणि त्यांचा अप्रोच पॉलिसीच्या प्रती कसा आहे। पॉलिसीची डिटेल्स मी उद्या निश्चित व्हिडिओमध्ये सांगेन। आज निफ्टीमध्ये 1164 शेअर्स वाढले, त्या बाजूला 1400 शेअर्स पडलेत। निफ्टीमध्ये 30 शेअर्स पडले, त्या बाजूला 20 शेअर्स वाढलेले आहेत। त्यामुळे सेक्टर इंडिसायजेसमध्ये IT आणि फार्मामध्ये आज थोडे पॉझिटिव्ह बायसनं काम झालं, 1.5% पॉझिटिव्ह राहिले दोन इंडेक्स। बाकी इंडेक्स जे आहेत ते FMCG, ऑटो, मेटल आणि रिअल्टी याच्यामध्ये चांगला दबाव बघायला मिळाला। बँकिंग सेक्टर फ्लॅट क्लोज झाले। उद्यासाठी ग्लोबल मार्केटचा आढावा घ्याल तर युरोपियन मार्केट्स 0.5% वाढलेले आहेत कारण बँक ऑफ इंग्लंडनं व्याजदर आत्ता कपात केली आहे 0.25 बेसिसची। युरोपियन सेंट्रल बँकेने सुद्धा कमी केलेत, USनं सुद्धा कमी केलेत। त्यामुळे आपल्या मार्केटची अपेक्षा आहे की आपलेही RBI व्याजदर कपात करेल। डाउ जोन्स 20 पॉईंट मायनस आहेत फ्युचर्स, त्यामुळे मला वाटतं मार्केट जे आहे ते ग्लोबल मार्केटच्या नुसार इनलाईन ओपन होईल ज्या पद्धतीने US मार्केट्स क्लोज होतील, पण आफ्टर RBI पॉलिसीज मार्केटला मुवमेंट येईल। त्यामुळे थोडंसं कॉशियस राहा, RBI पॉलिसी सकाळी झालं तर बघा उद्या मार्केट्स कशा पद्धतीने बिहेव होतात RBIच्या पॉलिसीनंतर। माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद। माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।